महाराष्ट्रातील सर्व वीज कंत्राटी कामगार बंधू भगिनी आपणास सप्रेम नमस्कार। खूप छान असं वातावरण महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या आहे। आपल्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा 6वं आपलं त्रैवार्षिक अधिवेशन हे आपल्या पुण्यामध्ये आयोजित होत आहे। सर्व जिल्ह्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। अनेक बंधू भगिनी हे रजिस्ट्रेशन करत आहेत। काहींना थोड्या अडचणी येत आहेत, परंतु आपल्याला माहिती आहे की रजिस्ट्रेशनवरती आपल्याला पुढचे काही नियोजन करायचे असतात। त्यामुळे माझी पुन्हा एकदा सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण रजिस्ट्रेशन करून घ्यावं। ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांच्याकडनं थोडीशी मदत घेऊयात आपल्याला, परंतु ते रजिस्ट्रेशन या अधिवेशनाला येण्यासाठी आवश्यक आहे। अनेक कामगार या ठिकाणी उत्सुकता आहेत। अधिवेशन हा एक आपल्या वीज कंत्राटी कामगारांचा एक मोठा सण असतो जो दर 3 वर्षांनी येतो। या अधिवेशनामध्ये आपण मागच्या काळामध्ये काय केलेलं आहे, मागच्या वेळेस आपण हरियाणा पॅटर्नचा एक प्रस्ताव त्या ठिकाणी मांडला, तो यावेळेस आता मंत्रिमंडळासमोर आलेला आहे। आता हाच हरियाणा पॅटर्नच्या माध्यमातून प्रत्येक वीज कंत्राटी कामगाराला वयाच्या 60 वर्षापर्यंत शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे। कामगार मित्रांनो, लक्षात घ्या, एकमेव अशा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने संघर्ष करून, तुम्हाला आठवत असेल तर 2019 साली फक्त आणि फक्त महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने पायी मोर्चा काढला। यावेळेस देखील आपण 24 ऑगस्ट रोजी आपल्या राज्याचे ऊर्जा मंत्री यांच्या निवासस्थानी नागपूर येथे पायी मोर्चा काढला। 6 दिवस आपण त्या ठिकाणी ठिय्या आपण दिला। भारतीय मजदूर संघाचं एकच ब्रीदवाक्य आहे, देश के हित में करेंगे काम, काम का लेंगे पूरा दाम। खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वीज कंत्राटी कामगारांच्या हितासाठी मनापासून काम करत असलेली आपली संघटना आहे। त्याचमुळे आपले सदस्य संख्या ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आहे। यामुळे मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की या सर्व कंत्राटी कामगारांनी या उत्साहाचं, या आपल्या उत्सवाचं या ठिकाणी आपण सेलिब्रेशन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी यायचं आहे। अनेक चांगले ठराव या ठिकाणी आणलेले आहेत। जो निकाल या वीज कंत्राटी कामगारांना लागलेला आहे तो प्रत्येक वीज कंत्राटी कामगाराला लागलाच पाहिजे, हा एक ठराव आहे। आणि त्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने खूप मोठे असे पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलेले आहे। प्रत्येक वीज कंत्राटी कामगारांच्या समस्या जर का पाहिल्या असतील तर ह्या सोडवण्याचं काम फक्त वीज कंत्राटी कामगार संघाने केलेलं आहे। त्यामुळे हा दृष्टिकोन या संघटनेप्रती सगळ्यांचा जो चांगला आहे, आम्हाला तुमच्या प्रेरणेची, आम्हाला तुमच्या उत्साहाची, त्याच्यातून आम्हाला जी काही शक्ती मिळते, गती मिळते, या तुमच्या दर्शनाने म्हटलं तरी हरकत नाही आहे। त्याच्यामुळे आम्हाला जी प्रेरणा मिळते ती पुढील 3 वर्ष काम करण्याची आम्हाला प्रेरणा मिळते। आणि आपण अभिमानाने आमच्या कंत्राटी कामगार संघाचं हे अधिवेशन आहे आणि आम्ही त्या ठिकाणी ठामपणे जाणारच। हा उल्हास आणि हा उत्साह घेऊन आपण सगळ्यांनी पुण्याला यावं। भारतीय मजदूर संघाच्या, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने सर्व पुणेकर ही टीम तुमचं स्वागत करण्यासाठी तयार आहे। तर येत्या रविवारी सगळ्यांनी सकाळी ठीक 9 वाजता पुण्यातील महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ कर्वेनगर येथे या ठिकाणी एकत्र यायचं आहे। सगळ्यांनी नोंदणी करा आणि अवश्य या उत्सवाचे भागीदार व्हा, एवढंच मी सांगतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।